नमस्कार. आजचा आपला विषय आहे वेदनांमधील प्रेम. आपल्याकडे जे धर्मशास्त्रीय विश्लेषण आहे त्यात काही खूप मोठ्या आणि जरा किचकट वाटणाऱ्या कल्पना आहेत. हो, जसं की पिता-पुत्र संबंध, सृष्टीची निर्मिती, त्याग. अगदी. पण या सगळ्या मागे एक मोठा प्रश्न दडलेला आहे जो या स्रोतांमध्ये उलगडण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. आणि तो प्रश्न कोणता? तोच की एका सर्वशक्तिमान आणि प्रेमळ देवाची निर्मितीची इतकी भव्य योजना ती वेदना आणि त्यागाच्या पायावर का उभी आहे? बरोबर. हे एक मोठंच कोडं आहे. हो. तर आजच्या या चर्चेत या स्रोतांमध्ये याची काही उत्तरं मिळतात का तेच आपण शोधणार आहोत. चला तर या विश्लेषणाच्या मुळाशी जाऊया. हो. सुरुवातीलाच पिता आणि पुत्राच्या नात्याबद्दल एक विधान येतं, पित्यासाठी पुत्रच सर्व काही आहे. आणि लगेचच दुसरं विधान येतं, पुत्रासाठी पिताच सर्व काही आहे. म्हणजे हे एक दुसऱ्यात पूर्णपणे गुंतलेलं नातं आहे. हो. या स्रोतांनुसार हेच नातं संपूर्ण निर्मितीचा आधार आहे. पिता आणि पुत्र म्हणजेच पहिले आणि दुसरे देव यांनी मिळून सर्व काही निर्माण केलं. आणि गंमत म्हणजे ही सगळी सृष्टी पुत्राच्या असण्यातच टिकून आहे. म्हणजे सगळं काही पुत्राद्वारे आणि पुत्रासाठीच आहे. पण मग इथेच एक जबरदस्त ट्विस्ट येतो. या स्रोतांमध्ये असं म्हटलंय की पुत्र जो पित्याच्या बरोबरीचा आहे त्याने स्वतःला रिक्त केलं. हो. आणि एक निर्मित वस्तू म्हणजे एक क्रिएचर बनण्याचं निवडलं. आता स्वतःला रिक्त केलं याचा नेमका अर्थ काय? म्हणजे त्याने आपल्या दैवी शक्ती सोडून दिल्या की काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. रिक्त करणे म्हणजे शक्ती गमावणे नव्हे. या विश्लेषणाप्रमाणे याचा अर्थ आहे की त्याने आपल्या दैवी अधिकारांचा वापर न करण्याचं ठरवलं. अच्छा. तो देवाच्या बरोबरीचा होता, पण त्याने तो दर्जा बाजूला सारून एका माणसाचं म्हणजे एका निर्मित जीवाचं रूप घेतलं. पण का? म्हणजे जो आधीच सगळ्याचा मालक आहे त्याला वारसा हक्काने काहीतरी मिळवण्याची काय गरज? हे मला थोडं विचित्र वाटतंय. बरोबर. इथेच या योजनेचं वेगळेपण आहे. याला समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या कंपनीचा मालक आहे ज्याने ती कंपनी उभारली आहे. ठीक आहे. पण तो ठरवतो की त्याला आपल्या मुलाला ती कंपनी वारसा हक्काने द्यायची आहे. पण नुसतीच नाही, तो मुलाला सांगतो, तू आधी एक सामान्य इंटर्न म्हणून कामाला लाग, प्रत्येक विभाग समजून घे, वरपर्यंत पोहोच आणि मगच मालकी स्वीकार. अरे वा. म्हणजे मुलगा आधीच मालक आहे, पण तो खालपासून सुरुवात करून ती मालकी कमावतो. अगदी. जेणेकरून त्या पदाची किंमत त्याला कळेल आणि इतरांसाठी तो एक आदर्श बनेल. अगदी तसंच. या स्रोतांमधला धागा असा आहे की काळ आणि अवकाश म्हणजे स्पेस टाईम हे पुत्रासाठीच निर्माण केलं गेलं होतं. ते त्याचं होतच. पण त्याने एक निर्मित वस्तू बनवून पित्याकडून ते वारसा हक्काने मिळवण्याचा निर्णय घेतला. आणि याच निर्णयावर सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात झाली. थोडक्यात काय, तर पुत्राचा हा वारसा स्वीकारण्याचा प्रवास म्हणजेच सृष्टीची पूर्णता. म्हणजे आपण ज्याला इतिहास म्हणतो तो खरं तर पुत्राने आपला वारसा स्वीकारण्याचा प्रवास आहे. ही कल्पनाच किती मोठी आहे. हो. आणि जेव्हा तो हा वारसा पूर्णपणे स्वीकारतो म्हणजे पाप आणि मृत्यूवर विजय मिळवून सर्व निर्मित वस्तूंचा राजा बनतो, तेव्हाच सृष्टी तिच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचते. पण कथा इथे संपत नाही. अच्छा. यापुढेही काही आहे? हो. या विश्लेषणात पुढे म्हटलंय की जेव्हा सृष्टी पूर्ण होते आणि पुत्र आपला वारसा स्वीकारतो, तेव्हा तो हे पूर्ण झालेलं काळ आणि अवकाश पुन्हा पिताला समर्पित करतो. परत देतो. हो. जेणेकरून पिता सर्वांमध्ये सर्व काही होईल. आणि मग पुत्र पुन्हा आपल्या मूळ दैवी स्वरूपात परत जातो. थांबा एक मिनिट. हे जरा गुंतागुंतीचं होतंय. म्हणजे पुत्र एकाच वेळी देव पण आहे आणि एक निर्मित वस्तू पण आहे. बरोबर. हे कसं शक्य आहे? विशेषतः आपल्यासारख्या माणसांसाठी जे काळात आणि जागेत अडकलेले आहेत. आपण अडकलो आहोत, पण ह्या स्रोतानुसार देव नाही. पुत्र काळ आणि अवकाशाच्या पलीकडचा आहे. तो अतींद्रिय आहे. ट्रान्सेंडेंट. आता हा शब्द खूप मोठा वाटतो, पण याला समजून घेण्यासाठी आपण एका लेखकाचं उदाहरण घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे जसं एखादा लेखक कथेच्या बाहेर असतो. हो. तो कथेतील भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सगळे एकाच वेळी पाहू शकतो. पण तो स्वतःला त्या कथेत एक पात्र म्हणून लिहूही शकतो. हे तसं काहीसं आहे का? अगदी उत्तम उदाहरण. तो लेखक कथेच्या बाहेर राहूनही सर्व शक्तिमान असतो आणि कथेत एक पात्र म्हणून वावरताना त्या पात्राच्या मर्यादाही स्वीकारतो. ह्या स्रोतानुसार पुत्र अनंत काळात पित्याच्या बरोबरीचा देव असतो, पण त्याचवेळी काळात तो एक निर्मित वस्तू म्हणून अस्तित्वात येतो. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा खऱ्या आहेत याचं पूर्ण आकलन आपल्याला होऊ शकत नाही.
का नाही होऊ शकत? कारण आपण त्या कथेमधली पात्र आहोत. बरोबर. आपण कथेच्या बाहेर जाऊन विचारच करू शकत नाही. आपली अनंत काळाची कल्पना म्हणजे काय? न संपणारा वेळ. हो. पण आपण विचार करत असतानाही वेळ पुढे सरकत असतो. आपण वेळेच्या बाहेर जाऊ शकत नाही. देवासाठी मात्र काळ आणि अवकाश या स्वतःच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. अच्छा. तो एकाच वेळी प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी असतो. म्हणजे आपण देवाला फक्त तेवढंच ओळखू शकतो जेवढा तो त्या कथेमध्ये म्हणजे आपल्या जगात स्वतःला प्रकट करतो. अगदी आपल्या मर्यादित बुद्धीने त्याच्या पूर्ण स्वरूपाला समजणं शक्य नाही. बरोबर. आणि म्हणूनच या स्रोतांमधला पुढचा भाग महत्वाचा ठरतो. ठीक आहे. म्हणजे आपल्यासमोर हे एक मोठं वैश्विक चित्र उभं राहतंय. देव, पुत्र, काळ आणि अवकाश, वारसा हक्क. पण या भव्य अमूर्त कल्पनेचा एका विशिष्ट जमिनीवरच्या ऐतिहासिक घटनेशी म्हणजे येशूच्या क्रूसावरच्या मृत्यूशी कसा संबंध लागतो? या वारसा हक्काच्या योजनेत ते कुठे बसतं? क्रूस या संपूर्ण योजनेचा केंद्रबिंदू आणि कळस आहे. तो केवळ एक अपघात नव्हता. अच्छा. क्रूसावरच्या त्यागातून पुत्र एकाच वेळी अनेक गोष्टी सिद्ध करतो असं हे विश्लेषण सांगतं. जसं की? पहिली गोष्ट, तो देवाचं प्रेम आणि न्याय एकाच वेळी सिद्ध करतो. प्रेम आणि न्याय. हो. प्रेम असा की देवाने जगासाठी स्वतःच्या पुत्राचा त्याग केला, आणि न्याय असा की पापाची जी किंमत आहे ती चुकवली गेलीच पाहिजे. दोन्ही गोष्टींची पूर्तता एकाच ठिकाणी होते. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे तो देवाच्या आज्ञांची सत्यता सिद्ध करतो. देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेन हे केवळ सांगून नाही, तर स्वतः मृत्यूला सामोरं जाऊन त्या पाळून दाखवतो. हो, कृतीतून. हो. तो हे सिद्ध करतो की देवाच्या आज्ञा केवळ योग्यच नाहीत, तर त्या पाळणं शक्य आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्यागातून तो स्वतःला शासनाचा अधिकार वारसा हक्काने मिळवण्यासाठी योग्य सिद्ध करतो. म्हणजे तो दाखवून देतो की ह्या सृष्टीवर राज्य करण्यासाठी त्याच्यापेक्षा योग्य कोणी नाही. हे सगळं ठीक आहे, पण याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? ही फक्त एक मोठी थिओलॉजीची गोष्ट आहे की याचा रोजच्या जगण्याशी काही संबंध आहे? नाही, याचा थेट संबंध आहे. या स्रोतांनुसार पुत्राच्या क्रूसामुळे केवळ पापांची क्षमा मिळत नाही, तर एक नवीन सुरुवात होते. नवीन सुरुवात? हो. विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्र आत्मा येऊन वास करतो, जो त्यांना आतून बदलण्याची प्रक्रिया सुरू करतो. म्हणजे फक्त भूतकाळातील चुकांची माफी मिळणं पुरेसं नाही? नाही, तर भविष्यासाठी एक नवी शक्ती मिळते. अगदी. आणि याच शक्तीच्या सहाय्याने विश्वासणारे पापावर विजय मिळवतात. आता पापावर विजय मिळवणं म्हणजे फक्त वाईट गोष्टी न करणं इतकंच नाही. मग? या विश्लेषणाप्रमाणे त्याचा अंतिम परिणाम आहे पुनरुत्थान आणि परिवर्तन, शरीराचं आणि आत्म्याचं संपूर्ण रूपांतर. पण हे परिवर्तन इतकं महत्वाचं काय? कारण हेच परिवर्तन देवाच्या आज्ञांच्या सत्यतेचा अंतिम पुरावा बनतं. कसं काय? जेव्हा सामान्य माणसं देवाच्या मदतीनं आपल्या स्वभावावर आणि पापावर विजय मिळवतात, तेव्हा ते जगाला दाखवून देतात की देवाच्या आज्ञा अशक्य नाहीत. अच्छा. याच लोकांना या स्रोतांमध्ये पहिली फळे, फर्स्ट फ्रुट्स असं म्हटलं आहे. पहिली फळे ही संकल्पना थोडी सोपी करून सांगता येईल का? म्हणजे जर मला कुणाला एका वाक्यात समजावून सांगायचं असेल तर? नक्कीच. जसं शेतात आलेलं पहिलं चांगलं फळ हे सूचित करतं की बाकीचं सगळं पीक चांगलं येणार आहे. हो. त्याचप्रमाणे हे बदललेले विश्वासणारे देवाच्या योजनेच्या यशाची पहिली गॅरंटी आहेत. अच्छा, एक प्रकारची गॅरंटी. हो. जेव्हा हे घडतं तेव्हा देवाच्या प्रेमावर किंवा न्यायावर कोणीच शंका घेऊ शकत नाही. कारण देव केवळ आज्ञा देत नाही, तर त्या पाळण्याची ताकदसुद्धा देतो हे सिद्ध होतं. आणि इथेच कुठेतरी स्वतंत्र इच्छेचा, फ्री विल या मुद्दा येतो, बरोबर? बरोबर. या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की याच वेळी निर्मित वस्तूंच्या स्वतंत्र इच्छेची पूर्तता होते. हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. हो. आणि यामुळेच मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो. हे सगळे इतक्या गुंतागुंतीने करण्याची गरज काय होती? तोच प्रश्न. देवाने सरळ सगळ्यांना चांगलं का नाही बनवलं? या स्वतंत्र इच्छेचा या सगळ्याशी काय संबंध? बरोबर. तोच माझाही प्रश्न आहे. या स्रोतांमधला शेवटचा आणि कदाचित सर्वात धक्कादायक मुद्दा हाच आहे. त्यात म्हटलंय की निर्मित वस्तूंच्या अपूर्ण स्वतंत्र इच्छेला पूर्ण करण्यासाठी पुत्राला पित्याकडून सोडून दिलं जाणं आवश्यक होतं. सोडून दिलं जाणं? हो. क्रूसावर येशूने जे उद्गार काढले, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास, ते याच अंतिम वेदनेचं प्रतीक होतं. पण मला हे नातं अजूनही लागत नाहीये. स्वतंत्र इच्छेसाठी एवढा मोठा त्याग का गरजेचा होता? याचं उत्तर प्रेमाच्या स्वभावात दडलंय. विचार करा, जर मी एक रोबोट बनवला आणि त्याला माझ्यावर प्रेम कर असा प्रोग्रॅम दिला, तर त्याच्या आय लव्ह यू म्हणण्याला काही अर्थ असेल का?
नाही, अजिबात नाही. कारण त्याच्याकडे नाही म्हणण्याचा पर्यायच नाहीये. बरोबर. खऱ्या प्रेमासाठी, खऱ्या निवडीसाठी नाही म्हणण्याचा पर्याय असणं आवश्यक आहे. बरोबर. देवाने आपलं प्रेम काळात म्हणजे आपल्या जगात शब्दांनी नाही तर कृतींनी प्रकट केलं. त्याने ते त्यागातून, वेदनेतून सिद्ध केलं. हं. जेव्हा एखादी व्यक्ती देवाचं हे टोकाचं प्रेम पाहते, जिथे देव स्वतः वेदना सहन करतो, तेव्हा ती व्यक्ती भीतीने किंवा दबावाने नाही, तर प्रेमाने आणि कृतज्ञतेने देवाला निवडू शकते. हीच स्वतंत्र इच्छेची खरी पूर्तता आहे. निवडीचं स्वातंत्र्य देणं आणि तरीही प्रेम मिळवणं. हो, थांबा. म्हणजे हे सगळं ठरवून केलं होतं. मला वाटलं होतं की जगात पाप आल्यामुळे देवाला हे सगळं करावं लागलं. पण तुम्ही म्हणताय की हे आधीच ठरलं होतं. या स्रोतांनुसार हो. आणि हीच गोष्ट या संपूर्ण विश्लेषणाला एका वेगळ्याच पातळीवर नेते. काय? त्यात स्पष्ट म्हटलं आहे की रक्ताने म्हणजे बलिदानाने ही स्वतंत्र इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्यानंतरच देवाने सृष्टीची निर्मिती सुरू केली. बापरे. याचा अर्थ वेदना आणि त्याग हे या सृष्टीच्या योजनेत नंतर आलेले अपघात नाहीत, नाही. तर ते मूळ आराखड्याचाच एक अविभाज्य भाग आहेत. दिस इज अ ह्यूज क्लेम. हो, याचा अर्थ असा होतो की आपल्या अस्तित्वाच्या मुळाशीच एक त्याग आहे. हो. हे तर दुःख आणि वेदनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. अगदी. हे स्रोत हेच सांगतात की प्रेम सोपं किंवा सहज नाही. या योजनेनुसार खरं प्रेम तेच आहे जे वेदनेतून सिद्ध होतं आणि देवाने सृष्टी निर्माण करण्याआधीच ती किंमत चुकवण्याची तयारी ठेवली होती. तर आज आपण जे पाहिलं ते खरंच खूप खोल आहे. पुत्राने एक निर्मित वस्तू बनण्याचा निर्णय घेतला, तिथपासून ते काळ आणि अवकाश वारसा हक्काने मिळवण्यापर्यंत, आणि शेवटी क्रूसावरच्या बलिदानाने स्वतंत्र इच्छेला पूर्ण करण्यापर्यंतचा हा एक महाप्रवास आहे. हो. ह्या स्रोतांमधील संपूर्ण प्रक्रिया, निर्मिती, अवतार आणि बलिदान हे एका दिव्य प्रेमाचं प्रदर्शन आहे, ज्याचा अंतिम उद्देश आपल्यासारख्या निर्मित जीवांना पूर्ण आणि परिपूर्ण बनवणं आहे. वेदनेतून प्रेमाची निर्मिती आणि पूर्तता हाच या विश्लेषणाचा गाभा आहे. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. या स्रोतांनुसार देवाने पुत्राच्या बलिदानाचा निर्णय घेतल्यानंतरच सृष्टीची निर्मिती सुरू केली. याचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा पाया, या जगाचा पाया एका पूर्वनियोजित प्रेमळ त्यागावर आधारित आहे, जो प्रचंड वेदनेतून प्रकट होणार होता हे माहीत असतानाही घेतला गेला. मग आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेदनांकडे आपण त्याच नजरेने पाहू शकतो का?